नमस्कार मित्रांनो, आज आपण चेन द व्हॉइस या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉइस म्हणजे काय समजून घेतला होता. व्हॉइसला मराठीमध्ये प्रयोग असा शब्द वापरला जातो आणि हा जो व्हॉइस आहे, हा जो प्रयोग आहे, तो दोन प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याचे दोन्ही प्रकार आपण समजून घेतले होते. व्हॉइसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे जे प्रकार आहेत, त्यामधील ॲक्टिव्ह व्हॉइस हा कर्तरी प्रयोग असतो, म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने, याचा अर्थ इंग्रजीमधील सब्जेक्टने होते, तो असतो ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि ज्या वाक्याची सुरुवात कर्माने होते, म्हणजेच ऑब्जेक्टने होते, त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे दोन प्रकारचे व्हॉइस, यांची देखील आपण पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये अभ्यास केला होता, माहिती घेतली होती. पण आपल्याला परीक्षेत नेमकं काय विचारलं जातं हे समजून घेतलं पाहिजे. हे जे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस आहेत, हे परीक्षेत दिल्यानंतर आपल्याला फक्त कंसात सांगितलं जातं चेंज द व्हॉइस. व्हॉइस चेंज करा, पण सांगितलं जात नाही की दिलेलं वाक्य ॲक्टिव्हमध्ये आहे की पॅसिव्हमध्ये आहे. मग वाक्य नेमकं कोणत्या व्हॉइसमध्ये आहे हे आपल्याला आधी समजलं पाहिजे. मग हे कसं समजणार बरं, वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे की पॅसिव्ह व्हॉइसचं? जर परीक्षेत दिलंच जात नसेल तर आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल की वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे की पॅसिव्ह व्हॉइसचं. मग आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस ओळखण्यासाठी ॲक्टिव्ह व्हॉइसचं रचना किंवा आपण त्याला सूत्र म्हणूया, ही रचना किंवा सूत्र माहिती असलं पाहिजे. त्याप्रमाणे जर वाक्याची रचना असेल तर तो ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस दोन्हींची रचना एकसारखी नसते. दोन्हीही वाक्य वेगळी असतात. फक्त कर्त्याने सुरुवात झाली म्हणून ॲक्टिव्ह व्हॉइस आणि कर्माने सुरुवात केली म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस असा त्याचा अर्थ नाही. ॲक्टिव्ह व्हॉइस होण्यासाठी त्या वाक्याची विशिष्ट रचना असते आणि पॅसिव्ह व्हॉइस बनवण्यासाठी देखील त्याची विशिष्ट रचना असते. आता ह्या रचनांनाच आपण सूत्र म्हणतोय, म्हणून हे सूत्र पाहूयात. ॲक्टिव्ह व्हॉइस कसं असतो? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सुरुवातीला कर्ता, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर क्रियापद, कर्म आणि उरलेला भाग अशी वाक्याची रचना असते. तो असतो ॲक्टिव्ह व्हॉइस. मग तुम्हाला परीक्षेत दिलेले वाक्य ह्या रचनेप्रमाणे आहे का हे पाहायचं आणि समजून घ्यायचं, वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे. परंतु वाक्य जर पॅसिव्ह व्हॉइसचं दिलं तर मग कसं ओळखणार? त्यासाठी आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचं सूत्र किंवा रचना माहिती असली पाहिजे. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय आपल्याला आता समजलेलं आहे. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्माने सुरू होणारं वाक्य. मग हे कर्माने जेव्हा वाक्य सुरू करायचं तेव्हा त्याची रचना वेगळ्या पद्धतीने आहे. काय आहे वेगळेपण पहा वाक्यामध्ये. सुरुवात होते कर्माने, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाचे तिसरे रूप, उरलेला भाग असेल तर तो बाय आणि शेवटी कर्ता. अशी रचना असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असतं. मग दोन्ही वाक्यांमध्ये व्यवस्थित निरीक्षण करून पहा, सारख्याच आहेत का दोघांच्या रचना? इथं कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद, कर्म, उरलेला भाग आहे. सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापद येतं, ते कोणत्याही रूपातलं क्रियापद असू शकतं. पण ह्या वाक्यात जर पाहिलं तुम्ही, कर्म आधी आलाय, कर्मानंतर सहाय्यकारी क्रियापदानंतरचं जे क्रियापद आहे ते नेहमीच तिसऱ्या रूपातलं असतं. क्रियापदाचे तिसरे रूपच असतं. मग तिसरी रूप जर तुमची पाठ असतील आणि तुम्ही पाहिलं तिसरं रूप आहे तर याचा अर्थ वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमधलं. उरलेला भाग असेल तर तो उरलेला भाग. आणि वाक्यात आणखी एक सोपं, ज्या विद्यार्थ्यांना तिसरी रूप पण पाठ नाही अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे वाक्य ओळखायचं एक साईन म्हणजे बाय. वाक्यामध्ये बाय येऊन त्यानंतर कर्ता दिसतो, अशा प्रकारच्या वाक्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात.
मग दोघांच्या रचना वेगळ्या आहेत. या रचनेवरून परीक्षेत दिलेलं वाक्य तुम्हाला समजून घ्यावं लागेल की ते ॲक्टिव्हचं दिलं आहे की पॅसिव्हचं दिलं आहे. जर पॅसिव्हचं दिलं तर ॲक्टिव्हमध्ये चेंज करावं लागेल आणि ॲक्टिव्हमध्ये दिलं तर ते पॅसिव्हमध्ये चेंज करावं लागेल. याचा अर्थ आहे वाक्यामध्ये चेंज करायचं आहे. ॲक्टिव्ह दिला तर पॅसिव्ह करायचं आणि पॅसिव्ह दिलं तर ॲक्टिव्ह करायचं. वाक्य दोन्ही समजली. मी इंग्रजीतले वाक्य उदाहरण घेऊन आता समजून सांगत नाही, आपल्याला त्याचा अभ्यास करायचाच आहे पुढं, त्यावेळेस लक्षात येईल. पण दोघांमध्ये फरक कसा असतो तो ओळखायचा कसा, यासाठी ही सूत्र महत्त्वाची होती. हे सूत्र आज आपण या ठिकाणी अभ्यासलेले. आता परीक्षेमध्ये जेव्हा आपल्याला चेंज द व्हॉइस करायला सांगितलं जाईल त्यावेळेस तो चेंज द व्हॉइस करत असताना चेंज द व्हॉइस करण्यासाठी बरेचसे नियम आपल्याला तयार होतात. परंतु शॉर्टमध्ये कमीत कमी नियमांमध्ये आपल्याला चेंज द व्हॉइसची वाक्य कशी सोडवता येईल याचा विचार करून मी त्या नियमांचे काही प्रकार केले. असं म्हणूयात की आपल्याला चेंज द व्हॉइस करत असताना नियमांचा एक गट तयार केला आणि त्या गटानुसार आपण चेंज द व्हॉइस शिकूया. तुम्हाला बाकीच्या ठिकाणी कसे शिकवलेत कसे सांगितलेत मला माहीत नाही, पण मी इथं सांगत असताना तुम्हाला वाक्याचे बदल करत असताना अनेक प्रकारचे वाक्य एकत्र घेऊन त्याचा एक नियम बनवला आणि त्या नियमाप्रमाणे जर वाक्य आलं तर बदल करायचे. मग असे किती नियम आपल्याला अभ्यासायचे आहेत, तर इथं पहिला नियम साध्या वाक्याचा चेंज द व्हॉइस अशा पद्धतीचा आपण नियम पाहणार आहोत. मग साध्या वाक्य म्हणजे साधी कोणती वाक्य असतात, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, हे सगळे साधे काळ आहेत. मग ह्या साध्या टेन्समध्ये असलेल्या वाक्याचा जर चेंज द व्हॉइस करायचा असेल तर तो कसा करणार, त्याचे नियम आहेत. दुसरं आहे चालू किंवा त्याला अपूर्ण काळ आपण म्हणतो, त्या काळातलं जर वाक्य असेल तर त्यावेळेस चेंज द व्हॉइस कसा करायचा याचीही आपल्याला नियम पाहिजे आहेत. जर दिलेलं वाक्य पूर्ण काळातील आलं तर अशा वेळेस चेंज द व्हॉइस कसा करायचा हे पाहूयात. चौथा नियम पाहणार आहोत, मॉडल ऑक्झिलरीज आल्यानंतरच्या वाक्याचा चेंज द व्हॉइस कसा करायचा. आपण ऑलरेडी मॉडल ऑक्झिलरी आणि हेल्पिंग व्हर्ब यांचा अभ्यास केलेला आहे, त्यावेळेस हे सगळे घटक पाहिलेत आपण. तर तुम्हाला माहीत नसतील मॉडेल काय आहेत, कशाला म्हटलं जातं, तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये वाक्याचे प्रकार ही प्लेलिस्ट ओपन करा. तिथं तुम्हाला हे सगळे घटक अभ्यासाला मिळतील. आणि पाचवा एक नियम आपण अभ्यासणार आहोत, आज्ञार्थी वाक्याचे चेंज द व्हॉइस. आता वाक्य जशा प्रकारची असतात त्या प्रकारांनुसार व्हॉइस चेंज करण्याचे नियम बदलतात. म्हणजे आपण टेन्स अभ्यासलेत, आता पाठीमागच्याच काही व्हिडिओमध्ये टेन्सचा अभ्यास केला, ते देखील आपण पाहू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनामध्ये मी त्याची लिंक देईल, तिथून तुम्ही टेन्स शिकू शकाल. टेन्समधल्या साध्या टेन्स, चालू म्हणजे कंटिन्यू टेन्सचे प्रकार आहेत, तर त्यांची वाक्य आल्यावरती कशी सोडायचे, परफेक्ट टेन्स पूर्ण टेन्स चे वाक्य आल्यावरती कसे सोडवायचे, हे सगळे टेन्समध्ये असणारी सगळ्या प्रकारची वाक्य आपल्याला ॲक्टिव्हमध्ये आपण अभ्यासली होती, त्याचं पॅसिव्ह करता येऊ शकतं. त्यानंतर मॉडल ऑक्झिलरीचा वापर करून काही वाक्य बनतात, तर त्या वाक्यांचा देखील आपल्याला ॲक्टिव्हमध्ये असणारं वाक्य पॅसिव्हमध्ये करता येईल. आणि आज्ञार्थी वाक्य आहेत त्याचा देखील आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करता येईल. वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्या सगळ्या वाक्यांचा प्रत्येक काळानुसार जर आपण अभ्यास करत गेलो तर 12 काळ पाहिले, 12 काळानुसार 12 नियम तयार होतील. आणि मग हे सगळे नियम आपण कसे पाठ करायचे, एवढं पाठ करण्यापेक्षा त्या सगळ्या नियमांचं आपण 5 गटामध्ये वर्गीकरण केले आणि 5 गटातील वर्गीकरणानुसार या घटकाचा आपण अभ्यास करणार आहे. 5च नियम पाहूयात, 5 नियमांनुसार चेंज द व्हॉइस शिकूया. एवढा तुम्ही चेंज द व्हॉइस शिकलात तर तुमच्या परीक्षेसाठी हमखास 1 मार्क फिक्स होईल. 1 मार्काला वाक्य आलं तर 1 मार्क होईल, 2 मार्काला असेल तर 2 मार्क होतील. मित्रांनो,
यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या प्रत्येक नियमानुसार चेंज द व्हॉइस शिकूयात. व्यवस्थित, खूप घाई न करता आपल्या भाषेत आपल्या पद्धतीने शिकून घेऊयात, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांमध्ये कुठला प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, आपण इंग्रजीच्या 10च्या संदर्भातले व्हिडिओ पाहिले असतील. आता आपण 5च्या संदर्भातले व्हिडिओ सुरू केलेले आहेत. आपण जर प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये जरूर सांगा की हे जे आपण ग्रामरचा पार्ट सुरू केलेला आहे हा आपल्याला समजतो आहे का. समजत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. अजून याच्यात काही सुधारणा करण्याची गरज आहे का ते देखील आपण कमेंटमध्ये सांगू शकतात, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण तशा पद्धतीचे बदल करून आपल्याला समजेल अशा पद्धतीचं घटक ह्या ठिकाणी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष चेंज द व्हॉइस या वाक्यांच्या अभ्यासासोबत. तोपर्यंत नमस्कार.